बुलढाणा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी नेते तुपकरांचे मुंबईला आंदोलन, त्यापूर्वीच पोलिसांची नोटीस। बुलढाणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबई प्रस्तावित केलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलिसांनी बजावली कडक नोटीस। भारतीय नागरिक सुरक्षा संस्था 2023 मधील कलम 168 अन्वये ही नोटीस देण्यात आली असून ह्या आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे सूचना पोलिसांनी दिल्या। बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्वतः रविकांत तुपकरांना ही नोटीस बजावली। तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्यावर सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास मुंबईतील मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा दिला कडक इशारा। मंत्र्याचे बंगले व शासकीय वाहने प्रतिकात्मकरित्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याच्या घोषणा त्यांनी दिली। त्यामुळे आंदोलनापूर्वी त्यांना बजावली नोटीस। या दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाईचा दिला इशारा। प्रतिक्रिया तुपकर, अशा नोटिसीला आम्ही घाबरत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आम्हाला आंदोलनाचा न्यायासाठी संघर्ष करण्याचा अधिकार दिला। हा अधिकार कोणीही घेऊ शकत नाही, असा थेट पलटवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे। काही झाले तर मुंबईत आंदोलन होणारच, त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष आंदोलनाकडे लागले आहे। प्रतिनिधी विदर्भ ब्युरो चीफ अजय गायकवाड।